आज आपण प्रभाग क्रमांक 8 मध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार महेश सागरे हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। या ठिकाणी पक्षाचे ज्येष्ठ नेते घेवारे मामा हे देखील आपल्या सोबत आहेत। यांच्याकडून आपण या उमेदवाराच्या बद्दल थोडक्यात जाणून घेऊया। नमस्ते। नमस्ते, जय महाराष्ट्र। सांगली मिरज कोपर महानगरपालिका निवडणूक 26 या निवडणुकी संदर्भात आता वार्ड क्रमांक 8 कम अ मध्ये आमचे अधिकृत उमेदवार धनुष्यबाणाच्या चित्रावर बाळासाहेबांचं धनुष्यबाण, शिवसेनेचे धनुष्यबाण, एकनाथ शिंदेचं धनुष्यबाण, अधिकृत उमेदवार महेश विलासराव सागरे इंजिनियर आहेत। त्याची विकास कामं आणि त्यांच्या वार्डातले कामं बघून त्यांच्या ह्याच्यासाठी उद्या उद्घाटन समारंभासाठी आम्ही सकाळी नारळ फोडून त्यांच्या कार्याला शुभारंभ करणार आहोत। सांगली जिल्ह्याच्या परिवर्तन होत असताना महेश सागरेसारख्या एक शिकलेल्या माणसाचं योगदान शिवसेनेला मिळतंय हे सगळ्यात मोठा आम्हाला आनंद आहे। चांगली माणसं, मराठी माणसं सगळी गोळा करून मोठ्या लोकांना घेऊन शिवसेना उद्याचा महापालिकेच्या निवडणुकीचा तोरा, एकनाथ शिंदे साहेबांचा झंझावात कुणीही रोखू शकत नाही। उद्याचा महापौर शिवसेनेच्या माध्यमाच्या होणार नाही हे काही देतो आणि महेश भाऊ सागरेंच्या पाठीशी आम्ही सगळे उभे आहोत। रात्रदिवस रात्राचे पाणी करू आणि रात्रदिवस महेश सागरेला निवडून आणल्याशिवाय गुलाल लावल्याशिवाय आम्ही स्वतः वाचणार नाही। जयेश भाऊ सागरे इंजिनियर आहेत। सांगलीचा विकास, सांगलीचा सुंदर सांगली, स्वच्छ सांगली आणि योगायोगानं नगर विकास खातं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे आहे। हे सांगलीचे विजन बदलायचं असेल तर अशा इंजिनियर लोकांची शिवसेनेला गरज आहे। जय महाराष्ट्र। त्याबद्दल शिवसेनेच्या नेत्यांचं मत आहे। महेश सागरे हे एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत असे अधिकृत उमेदवार आहेत शिवसेनेचे। ते पदानं इंजिनियर आहेत, त्यामुळं एक टेक्निकल माणूस जसा घर बनवतो त्याचप्रमाणे एक टेक्निकल माणूस सुद्धा आपल्या प्रभागाचा विकास सुद्धा त्याच हिरिरीने आणि धडाडीने करेल, तर यात कुठलंच दुमत नाहीये। या ठिकाणी आपण महेश सागरे यांच्याकडून जाणून घेऊया प्रभागाचं त्यांचं विजन काय आहे। नमस्कार, मी महेश विलास सागरे, वार्ड क्रमांक 8 मधून स्वतः शिवसेना या चिन्हावरती मी निवडणूक लढत आहे। मला संधी दिलेली आहे काम करायची। सागरे कुटुंब गेले 8 वर्ष राजकारणामध्ये सक्रिय आहे। माजी नगरसेविका सोनालीताई सागरे यांच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये वार्ड क्रमांक 8 मध्ये गेले 15 वर्ष काही विकास झाला नव्हता, तो आम्ही 5 वर्षामध्ये केलेला आहे। यामध्ये तुम्ही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे 15 वर्ष फाईल पेंडिंग होती, परंतु सोनालीताई सागरे आणि मी स्वतः पाठपुरावा करून महासभेमध्ये ते फाईल ओपन करून आज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची वास्तू तयार झालेली आहे। 1-2 महिन्यामध्ये ती वास्तू नागरिकांच्या आरोग्याच्या याच्यासाठी खुली होणार आहे। त्याचप्रमाणे 15 लाख लिटरची श्यामनगर येथे पाण्याची टाकी आपण मंजूर करून आणून ती पूर्ण केलेली आहे। त्याचं पाणी पण आता चालू झालेलं आहे नागरिकांना। त्याच पद्धतीने वार्ड क्रमांक 8 मध्ये विलिंगडन कॉलेज असू दे, चिंतामण कॉलेज असू दे, या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात मुलं। त्यासाठी सोनालीताईच्या माध्यमातून आपण 60 लाखाची अभ्यासिका मंजूर होऊन आज त्याचा दुसऱ्या मजल्याचा स्लॅब होत आहे। तीही 2 महिन्यात आपल्याला वास्तू उपयोगात येत आहे। अशा विविध भरपूर ठिकाणी आपण लाईट म्हणा, खेळणी म्हणा, वृद्धांसाठी निवारा केंद्र केलेलं आहे। भरपूर लोकांच्या सोयी आपण केलेल्या आहेत, हे फक्त 5 वर्षामध्ये। तर यावेळी आम्हाला लोकांनी संधी द्यावी, आम्ही वार्ड मागणीमुक्त करू असं आमचं हे ध्येय असणार आहे। तरी माझी सर्व मतदारांना, नागरिकांना आव्हान आहे की येत्या 15 तारखेला 4 नंबर अ गटातून 4 नंबर धनुष्यबाण चिन्हावरती मतदान करून मला भरभरून मतांनी महापालिकेमध्ये संधी द्यावी हे मी आवाहन करतो। जय हिंद। प्रत्येक विकास काम हे आम्हीच केलंय, तर अशा पद्धतीनं त्यांनी इथं सगळ्या लोकांना भासून दिलेलं आहे आणि पर्यायाने तीच काही नावं समोर येतात आमच्या समोर। तर या ठिकाणी आपला हा उमेदवार निवडून यावा आणि आपला हा कॅन्डिडेट सर्वांच्या पर्यंत पोहोचावा, तर यासाठी शिवसेनेची रणनीती काय असावी। निश्चितच आचारसंहितेचं पालन करून मी आपल्या या प्रश्नाचं उत्तर अगदी नम्रपणे आणि विनम्रपणे देईन। मार्केटमध्ये म्हणण्यापेक्षा आज या लोकशाहीच्या उत्सवामध्ये निश्चितपणानं काही बनावट लोक वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या माध्यमातून आमच्या पक्षाचा वापर करून, नावाचा उपयोग करून आम्हालाच मतदान करा असं सांगतात। लाडक्या बहिणीच्या योजनेसारखं श्रेय घेऊन ते मतदारांसमोर जातात, परंतु लाडकी बहीण योजना ही आमचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री असताना त्यांनी ही योजना आणली आणि ही योजना अविरतपणे आता सध्याच्या स्थितीमध्ये चालू आहे। विकास कामे होत राहील,
आणि आमचे शिवसेना पक्षाचे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे 8 मधले अधिकृत उमेदवार महेश सागरे हे आमच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार आहे. काही लोक बनावटगिरी करून काही अफवा पसरवतात की ते आमचे उमेदवार नाही, परंतु आमचे अधिकृत उमेदवार ते आहेत. आणि राहिला विषय विकास कामाचा, येणाऱ्या कालावधीमध्ये ज्यावेळी इलेक्शनचा निकाल लागेल त्यानंतर ह्या भागासाठी जे जे गरजा आहे आणि जे जे मागण्या आहेत ते मागण्या निश्चितपणे नगरविकास खात्यामार्फत महेश सागरे निश्चित नगरसेवक होतील हा मला विश्वास आहे. आणि त्यांनी नगरसेवक झाल्यानंतर पुढे नगरविकास खात्याच्या माध्यमातून ते विकास कामे या ठिकाणी निश्चितपणाने पूर्ण करतील. तर हे आपल्या सोबत होते महेश सागरे, प्रभाग क्रमांक 8 मधून त्यांची शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावर उमेदवारी आहे. आणि त्यांच्या ज्या बहीण आहेत सोनाली सागरे, यांच्या काळात या प्रभागाचा भरपूर असा विकास झालेला आहे आणि तो पुढे नेण्याचा आणि हा प्रभाग मागणी मुक्त करण्याचा एक निश्चय या ठिकाणी महेश सागरे यांनी बोलून दाखवलेला आहे. आमच्या सर्व न्यूज टीमच्या माध्यमातून त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.